शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी सचिन वाघमोडे, मार्केटिंग डायरेक्टर जैविकॉन. आणि आपण सगळ्यांनी बघताय का ही एक गोड ऊस आहे, पण ह्या गोड ऊसाच्या पाठीमागची एक कहाणी आणि त्या कहाणीच्या पाठीमागे ज्यांचं खरंच ओरिजिनल बॅकबोन आहे ते बॅकबोन म्हणजेच जैविकॉन कंपनीचे जे CEO अजय सिंह इंगवले पाटील आहे. त्या इंगवले पाटलांनी या बंधूंनी काय केलेलं आहे का, सांगोलेच्या या माळ रानावरती शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळावं आणि त्या हेतूनच एक कंपनीची स्थापना केली 2015 मध्ये आणि ती जैविकॉन ग्रुपची स्थापना केली. आणि या जैविकॉन ग्रुपचे ठराविक 1-2 प्रोडक्ट आपण मगाशीच बघितलं की एवढ्या सगळ्या प्लॉटमध्ये अगदी 11 महिन्यामध्ये आप्पासाहेब इंगवले पाटलांनी जवळजवळ 30 कांड्यावरती ऊस आणला. आणि त्यांचं असं मत आहे का जवळजवळ 80 टनापर्यंत ऊस जाईल. पण त्याच्या पाठीमागे जे खरंच ज्यांनी मेहनत घेतली ते या इंगवले बंधूंनी, ते इंगवले बंधूंचे जे जैविकॉनचे CEO आहेत अजय सिंह इंगवले यांच्याशी आपण आज बातचीत करूयात. आणि मगाशी जे मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलंय का माळावरतीच्या शेतकरी बांधवांनी एवढं भरघोस असं ऊसाचं उत्पन्न घेतलेलं आहे, त्या भरघोस उत्पन्नाच्या पाठीमागे ज्यांनी खरंच कष्ट केलेलं आहे त्या कष्टाच्या एक पाठीमागची कडू कहाणी मी तुमच्यासमोर आज मांडतोय. आणि ती कडू कहाणी म्हणजेच या सांगोलेच्या माळावरती मेडशिंगी गावामध्ये जे आप्पासाहेब इंगवले पाटील आहेत त्यांनी या ऊसाला खूप कष्ट केलेलं आहे. आणि ती कष्टाच्या माध्यमातून मी त्यांची पहिल्यांदा पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडतो. दादा आपलं सगळ्यात पहिल्यांदा नाव सांगा. आप्पासाहेब नामदेव इंगवले, राहणार मेडसिंगी, मोबाईल नंबर 992323 4551. ओके. आपण सुरुवातीपासून शेती करताय? नाही, मी सर्व्हिसला होतो. ओके. पुण्याला अल्फा ऑल इंडिया लिमिटेडमध्ये HR एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं आहे. ओके. आणि तिथून रिटायर झाल्यानंतर गावी पारंपरिक शेती आपली होतीच, वडलार्जित. हां हां. शेतीचं वेळ हे पहिल्यापासून आहे का गावाकडे आल्यापासून? नाही नाही, पहिल्यापासून आहे. म्हणजे माझं येणं जाणं कायम असायचं गावी. ओके. काही निमित्ताने त्याच्यामुळं शेतीशी थोडेसे संबंध होते. ओके ओके. सुरुवातीला आल्या शेतीमध्ये किती उत्पन्न निघत होतं? मग पहिल्या वर्षी मी इथे एक 5 वर्षापूर्वी आलो. आल्यानंतर पाण्याचं वगैरे नियोजन करून ऊस लावला होता. एक 3 एकर ऊस असेल. तर त्याचं मला ॲव्हरेज पडलं 30-35 ते 35 टनापर्यंत एकरी. ओके. मग त्याच्यानंतर सुधारणा करत, चौकशी करत, मग त्याच्यानंतर राजलक्ष्मीचे आम्हाला बंधू भेटले आणि त्यांच्या गाईडलाईनने मग नंतर थोडं त्याच्यामध्ये बदल केला. बरोबर बरोबर. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं ना, जैविकॉनचे जे दोन्ही CEO म्हणजे जे बंधू आहेत त्या बंधूंनी जे इतिहास रचलाय ना, हा इतिहास खूप महत्वाचा आहे का. 35 टनाच्या शेतकऱ्याला अगदी 70 टन 11 महिन्यात, जे मगाशी मी तुम्हाला बोलता एकदा बोलून दाखवलं होतं बघा. आणि तोच विषय आहे. आता काय ॲव्हरेज निघेल? आता सर्वसाधारण 70च्या आसपास जाईल. आता मला सांगा किती महिने झाले बरोबर ह्याला? त्याला 11 महिने झाले. ओके. 11 महिन्यांमध्ये जवळजवळ 70-80 टनापर्यंत हा ऊस जाईल. ज्या शेतकरी बंधूंनी ही सगळ्या प्रॅक्टिसेस केले आहेत त्या शेतकरी बांधूंच्या तोंडातून आपण ऐकलं का आता खरंच रियालिटीमध्ये वास्तव काय आहे. आणि त्या वास्तवाच्या पुढं आता जाऊन आपण जे कामगार या ठिकाणी काम करतायत त्यांनाही आपण विचारणार आहोत का त्यांना बाकीच्या इतर सगळे जवळपासचे प्लॉट तोडल्यानंतर आणि हा प्लॉट तोडल्याच्या नंतर काय अनुभव आला. ज्या आपल्याकडे जे ऊस तोडणीसाठी जे मजूर आहेत या ठिकाणी या प्लॉटवरती, आणि त्या दादांना आपण विचारू काय, त्यांनी अनेक आतापर्यंत म्हणजे आता पटापडत आलाय जवळजवळ. आणि तुम्ही भरपूर सगळे प्लॉट तोडले असतील. किती तोडले असतील? भरपूर तोडले तर चालू झाल्यापासून. परंतु हे जो प्लॉट आहे हा प्लॉट 11 महिन्याच्या कालावधीत जसा आम्ही तोडलाय असा कोणताही प्लॉट आम्हाला भेटलेला नाही. म्हणजे आतापर्यंत असा प्लॉटच तुम्हाला बघायला भेटला आतापर्यंत. 11 महिन्याच्या हिशोबानं असा प्लॉट आम्हाला कुठेही तोडायला मिळालेला नाही. हा प्लॉट एक नंबर आहे. एक नंबर आहे. हा, म्हणजे काय बदल काय जाणवतं? बदल म्हणजे जाडीला भरपूर आहे. आणि 11 महिने मानानं ऊसाची उंची आणि जाडी भरपूर झाली. भरपूर आहे आणि वजन भरपूर आहे. या ठिकाणी जर बघितलं आपण तर 11 महिन्यात जवळजवळ 30-32 कांड्यापर्यंत ऊस गेलाय. आपण याच्यानंतर आपण आतमध्ये प्लॉटमध्ये बऱ्याच सगळे तुम्हाला व्हिडिओही दाखवू, तुम्हाला कशा पद्धतीने ते. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी ऊसतोड चालू आहे. आणि या ऊसतोडीमध्ये आपण आताच एका दादांची सुद्धा मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना काय वाटतंय 11 महिन्याच्या हिशोबाने त्यांचं जे काय
इतर ठिकाणचे अनुभव आहेत, या ठिकाणचे अनुभव आहेत, हे सगळे आपण कव्हर केलेलेच आहेत. याच्यानंतर जे यांचे चिरंजीव म्हणजे सागरदादा जे आहेत, हे सुद्धा एक चांगल्या पद्धतीने शेतीचा प्रयत्न करतायत आणि आपण त्यांनाही विचारू का त्यांना कशा पद्धतीनं इथले अनुभव आहेत. दादा आपलं नाव सांगा. सागर आप्पासाहेब इंगवले. ओके. काय प्रोडक्ट, कोणते प्रोडक्ट वापरले होते? चॅम्पियन आणि कार्बोनिक वापरलं होतं मी जैविक product वापरले होते. हो. इंगोले बंधू जे आहेत त्यांचं पूर्णपणे मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर मला प्रॉपर शेतीमधला अनुभव नाहीये, पण इथे आल्यानंतर जे मी आजूबाजूचे जे प्लॉट बघित होते ऊसाचे, आणि मी स्वतः ज्यावेळेला माझा प्लॉट बघितला त्यावेळेला तो डिफरन्स जाणवला. आणि तुम्ही स्वतः बघू शकताय ऊसाची लांबी वगैरे पण आहे व्यवस्थित. कांड्या जवळपास 30 ते 32 कांड्यावरती ऊस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तो 11 महिन्यात आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. 11 महिन्यामध्ये. कारण आज आपण बघितलं तर हा ऊस 18 महिना अडसाली ऊसाच्या तुलनेमध्ये जर सांभाळला असता, हा 60, 70, 80 कांड्यावर ऊस आहे. हो. म्हणजे एवढा तफावत इथं दिसते. म्हणजे खूप जबरदस्त असे आणि रिझल्ट अजून एक मुद्दा, आपण मागच्या वर्षी जवळपास 12 ते 15 फेब्रुवारीच्या पुढे आपण लागवड केली होती. त्यामुळे अजून एक महिना, प्रॉपर एक महिना अजून एक गॅप आहे याच्यामध्ये. म्हणजे बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बंधूंनी या ठिकाणी आपण बघताय का, हा एक लाईव्ह कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट म्हणजे काय का, कुठंतरी एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसून व्हिडिओ बनवायचा, त्याच्या पाठीमागं हिस्ट्री वेगळी असणार, ते ॲक्च्युअलमध्ये वापरलंय नाही वापरलं, आणि प्लॉटचे तिथले रिझल्ट खरंच तिथं तेवढं निघलेलं आहे उत्पन्न का नाही निघलेलं. आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागं म्हणून आज आपण काय केलं का, हा लाईव्ह प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत येतो परत एकदा. जैविकॉन कंपनीच्या मार्केटिंग डायरेक्टरपदी मी काम करतोय. आणि सोलापूर जिल्हा आहे, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, कर्नाटकचा काय भाग, मी सगळ्या शेतकऱ्यांच्या सोबत आहे. आपण अशाच पद्धतीचे प्लॉटसुद्धा जैविकॉनच्या सोबत राहून अगदी जबरदस्त ॲव्हरेजमध्ये सक्रियपणे आपण एक सहभाग नोंदवू, जैविकांच्या सोबत जबरदस्त असे प्लॉट काढू, जबरदस्त असं उत्पन्न काढू. आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी जिथं जिथं जैविकॉन कंपनीचे जे डीलर आहेत अधिकृत, जे जैविकॉन कंपनीचे अधिकृत रिटेलर आहेत, किंवा जे कोणी एम्प्लॉय कंपनीचे आपल्याला संपर्क करतील, त्यांच्यासोबत सगळ्यांनी आपण मिळून मिसळून एक 120-130 टनापर्यंत 12 महिन्यात ऊस आपल्याला कसा काढता येईल याच्याकडे 100% फोकस करू. आणि नक्कीच एक भरघोस उत्पन्न सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून करू. चला, थँक्यू. सर नमस्ते. 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 सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली ओळख द्या. नमस्कार, मी अजय सिंह इंगवले, जैविकॉन राजलक्ष्मी ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा CEO. या मेडशिंगी येथे आपण गेल्या 10 वर्षापासून ॲग्रिकल्चर कंपनीची स्थापना केली. तेव्हापासून जवळपास 10 ते 15 हजार शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा ऊस उत्पादनासाठी आपण मार्गदर्शन केले. आणि आज हाच प्रयोग आमच्या गावामध्ये सुद्धा, आपल्या गावातलीच कंपनी आहे, लोकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूनं या ठिकाणी या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या 9 महिन्यापासून त्यांना आपण ऊस शेतीसाठी मार्गदर्शन केलं. आणि त्यांचंच ह्या ऊसाचा ॲव्हरेज एकरी 80 टनापर्यंत मिळालेली अपेक्षा आहे आता. नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 11 महिन्यात 80 टन आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. 9 महिन्याचं शेड्यूल फक्त 9 महिन्यांचं शेड्यूल फॉलो केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात 2 महिने पहिले शेतकऱ्यांनी 2-3 महिन्याचं त्यांचं चालू होतं. आणि 9 महिने जे आहेत ते फक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली झाले. आपण शेतकरी बंधूंना जर बघितलं तर या ठिकाणी अशा अनेक प्लॉट आहेत का जिथं खरंच ऊस काढून टाकायची शेतकऱ्यांची मानसिकता होते. कुठंतरी जमीन पडीक ठेवावी पण त्याच्यामध्ये ऊस नको किंवा पीक नको, अशी शेतकरी बांधवांची मानसिकता झाली. आणि तीच मानसिकतेला बगल देत आज जर आपण बघितलं तर सांगोला हा एक ड्राय भाग आहे. आणि या ड्राय भागावरती सुद्धा सरांच्या प्रयत्नातून खूप जबरदस्त असं या ठिकाणी ऊसाचं पीक घेतलंय. सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपले बरेच प्रोडक्ट आहेत, पण याच्यामध्ये सुद्धा मला एक ठराविक 1-2 प्रोडक्ट आणि त्याची सविस्तर माहिती ऊस पिकामध्ये सांगाल का? आता या पिकासाठी जास्तीत जास्त आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे एक प्रोडक्ट आहे. त्यामध्ये आपण तो जो कार्बन प्रोडक्ट आहे साईजसाठी काम करणार, फुटव्यासाठी काम करणार आणि वजन वाढीसाठी काम करणार. त्याचं काय नाव, काय त्या प्रोडक्ट? कार्बोनिक.
कार्बोनिक नावाचा प्रोडक्ट जो आहे एकरी 5 किलोचं प्रमाण आहे. चिलेटेड मध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे तो, आणि तो एकदम वापरण्याची साधी सोपी पद्धत आहे. त्याला कोणतंही केमिकलचा हे नाही. 100% पूर्ण ऑर्गॅनिक मध्ये कार्बन आहे. एक गाडी शेणखत घातल्यानंतर जो कार्बन मिळतोय तोच कार्बन फक्त फार्मरला 1050 रुपये मध्ये मिळू शकतो. म्हणजे 1000 ते 1050 रुपयामध्ये एक बैलगाडी किंवा एक गाडी घातल्याच्या नंतर जेवढं त्याच्यामध्ये कार्बन मिळणार आहे तेवढं कार्बन जो आहे तो एका बॅग मधून मिळणार आहे. किती किलोची बॅग आहे सर? 5 kg 5 किलो मध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो कार्बन कुणाकडेही नाही, फक्त सरांच्याच कंपनीकडे आहे. म्हणजे जैविकॉन मध्येच तो कार्बन आहे, इतर एकाही सिंगल कंपनीकडे तो कार्बन नाही. चला दुसरा एखादा प्रोडक्ट अजून. त्याबरोबर आपण NPK कन्सोर्शिया चॅम्पियन नावाचा जो प्रोडक्ट आहे तो आपण ह्या शेड्यूल मध्ये फॉलो केलेला आहे. तर सेम त्याचे रिझल्ट यांना इतके छान दिसले की ह्या जमिनीमध्ये चुनखडीची वगैरे जमीन आहे, आपटे करण्यासाठी फारच अवघड परिस्थिती होती. या ठिकाणी त्यांना जमिनीवर शाटपट पांढरे डाग अजून सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर तिथं सगळ्या NPK हे जीवाणू आपटे करण्यासाठी चॅम्पियन चांगला रिझल्ट आम्हाला दिले. ओके म्हणजे शेतकरी बंधूंनो, जे ठराविक चॅम्पियन आहे ऑर्गॅनिक कार्बन मध्ये जर कार्बोनिक बघितला तर असे ठराविक प्रोडक्ट आणि त्याच्यातून एक सुंदर आणि प्रेरणादायी कहाणी आहे. आपण याच्या पुढं जे आपले इथले शेतकरी बांधव आहेत, आप्पासाहेब इंगवले, म्हणजे जे एका पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये HR म्हणून नोकरी करत होते आणि रिटायरमेंट नंतर अगदी 3-4 वर्षामध्ये त्यांना 31 ते 40 टनांना अवरेज निघत होतं. आणि तेच अवरेज आपण जर बघितलं तर 11 महिन्याच्या ऊसाचं आज त्यांनी 80 टनापर्यंत नेलंय. आणि आपण स्वतः